संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत। वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपलं आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आहे। फूल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा, तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील। थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, अशा मजकुराचं हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। सोबतच फोन पेचं स्कॅनर देखील लावण्यात आलंय, जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचं आहे। संदीप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजय सिंग बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती। अशा खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपीचं खुलेआम समर्थन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी लोकांमधून होत आहे। तर याच संदीप तांदळेच्या नावाने पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यादरम्यान निधी गोळा करण्यात आल्याची माहिती आहे आणि तसे बॅनर सोशल माध्यमांवर अशाच प्रकारे व्हायरल झाले होते, ज्या बॅनरवर वाल्मिक कराडचा देखील फोटो होता। मात्र आता तांदळेचं स्पष्टीकरण पुढे आलं असून मला बदनाम करण्यासाठी आणि गुन्ह्यात अडकवण्यासाठी बनावट बॅनर व्हायरल केल्याचं तांदळे म्हणाले। त्यामुळे हे बॅनर नेमके कुणी व्हायरल केले आणि तांदळेंचा स्कॅनर का लावला? बीडमध्ये आता हे नवीनच काय शिजतंय हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, हे बॅनर कुणी आणि का व्हायरल केले असतील? आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।